कोळपे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आत्ताचे वाजलेले आहेत 4 वाजल्यापासून ब्लॉगला म्हणजे सुरुवात करत आहे. तर अगोदर म्हटलं की चला लवकर अगोदर कपडे वगैरे काढून मस्तपैकी आज काहीतरी रेसिपी बनवायची होती, म्हणून म्हटलं आताच करून घ्यावं. श्रीषा पण झोपली. तर तुम्हाला दाखवते. कपडे काढायला आली इथे. श्रीषाचे कपडे वगैरे वाळली होती. तर मस्तपैकी चिक्कू वगैरे पण आले ते काही ते तुम्हाला दिसतीलच. थांबा 1 मिनटं दाखव बॅक कॅमेरा करून. असे भारीपैकी मस्त असे चक्कू लागलेत, पण आता वेळ नाही आहे सध्याला, कारण का श्रीषा झोपली. भरपूर असे चक्कू आले ते. तर एक दिवस काय करणार आहे की हो का, दिसतात का तुम्हाला बघा, असे मोठे मोठे खूप गोडी आणि खूप टेस्टी. अजिबात आपण हे जे औषध वगैरे काहीच मारत नाही, तर मग म्हणजे टेस्टी असते, त्याच्यामुळे काहीच हे नाही. काढणार आहे मी उद्या किंवा परवा दिवशी काढेलच. आता म्हटलं अगोदर सगळ्यात अगोदर बाळाचे कपडे वगैरे काढून घेऊ, कारण का कपडे संध्याकाळची 3 सांज झाल्याच्या नंतर ना ठेवत नाहीत, म्हणजे 6च्या नंतर ना शक्यतो कपडे ठेवून देत नाहीत, लहान बाळाचे वगैरे असतात. त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण कपडे काढून घेऊ पटापटा, नंतर ना मस्तपैकी. मग स्वयंपाक पण मला बनवायचा होता, पण स्वयंपाक काय एवढा बनवायचा नव्हता. तर ते रानात मी गेले होते. येताना रानातून आपल्याच रानामध्ये मका लावली होती. त्याची कणस दिसली, कवळी होती, पण चांगली होती. जास्त कवळी पण नव्हती, निबार पण नव्हती. आणि गावरान मका म्हणले की खूपच गोड लागते, एकदम टेस्टी असते. तर तिथं मग मका थोडीच आणली, जास्त नाही आणली. मला काही कणस आपण उकडून घ्यावं, आणि काही कणस काय म्हणजे हरावरती भाजावं. पण मी चूल पेटवणार होती, पण चूल पेटवायला मला खूप वेळ लागला असता. श्रीषा झोपलेली, म्हणून म्हटलं की श्रीषा झोपली तोपर्यंत आपल्याला कणस चूल पेटवून ही भाजेपर्यंतच उठेल ती. त्याच्यामुळे मी काय केली, काही कणस तशीच ठेवली, नंतरनं भाजली, आणि काही कणस जे होती थोडीफार घेतली आणि उकडायला टाकली. तर मी कुकरमध्ये शक्यतो उकडायला टाकते. आणि नंतरनं बघा, इथं जे कणसाचे जे आपण हे असतं का नाही, केस, आम्ही याला जे म्हणायचो ना त्याला केस बोलायचो. हे जे केस असायचे त्याचे आम्ही खूप काही काही वेगवेगळ्या प्रकारे खेळायचो. डोक्यालाच केस लावायचो, बाहुलीच्या डोक्यालाच केस लावायचो, आपण आपल्या गालाला केस लावायचो, परत न मिशा म्हणून असं केस वगैरे वापरायचो आम्ही. काही असे खेळ खेळायचो, भरपूर काही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचो अगोदर. मोबाईल वगैरे काही तेव्हा त्यावेळेस लहान असताना काय आपल्याला मोबाईल वगैरे जास्त वापरायलाच भेटले नाहीत. त्याच्यामुळे आपले खेळ हे असलेच सगळे. इनडोअर जेवढे गेम असतील तेवढेच आपण खेळायचो. तुम्हाला सांगते, विटी दांडू खेळायचो, परत न शिवण्या पावणी असतात ते खेळायचो, लपाछपी खेळायचो, चावमेव असायचं ते खेळायचो. परत तुम्हाला सांगते, कधीच म्हणजे असे गेम वगैरे खेळायला तर कधीच भेटली नाही. वैयक्तिक मोबाईल जो आहे तो 12वी झाल्याच्या नंतरच आम्हाला मोबाईल भेटला. आम्ही पाचही जण भाऊ होतो, 5 म्हणजे 3 बहिणी 2 भाऊ वगैरे होतो. आम्हाला कुणालाच 10वी पर्यंत, 11वी 12वी पर्यंत कुणालाच फोन भेटला नाही. आम्हाला सगळ्यांना 12वी झाल्याच्या नंतरच फोन वगैरे घरच्यांनी दिला. तोपर्यंत आम्हाला फोन वगैरे पण भेटत नव्हता. छोटा जो असतो ना तो सॅमसंग वगैरे, तो सुद्धा दिला नव्हता आम्हाला. नंतरच आम्हाला सगळे फोन वगैरे वापरायला भेटले. मग इथं मस्तपैकी हे केले, कणसं वगैरे सोलून आणली, व्यवस्थित सोलली, कारण का जास्त कवळी नव्हती, म्हणून म्हटलं की जास्त काय शिट्ट्याला द्यावं लागणार नाही. मग पाणी वगैरे ठेवलं आणि पाण्यात मीठ टाकलं, आणि फक्त म्हटलं 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आणि लहान मिठाची जशी टेस्ट येत नाही ना, तसं तुम्हाला सांगते, कधी पण भाजीमध्ये मोठं मीठ टाकून बघा, एकदम टेस्ट छान येते मोठ्या मिठाचं पण. आणि मेन म्हणजे मला काय, माझं अगोदरपासून सवय असल्यामुळे ना, मला बारक्या मिठाची अंदाजच येत नाही, कमी होणार नाही तर जास्त तरी होणार. तसं मोठ्या मिठाचं तसं नाही आहे की मला व्यवस्थित त्याचं बजेट बसतं, म्हणजे अंदाज येतो की किती मीठ टाकायचं वगैरे. पण लहान मीठ टाकायला गेली ना तर असा प्रॉब्लेम काही ना काही येतो. मग कुकर पण छोटा होता, मग कुकरमध्ये छोटा कुकर होता, म्हणून म्हटलं की आखी पूर्ण काय मक्याची कणसं वगैरे बसणार नाही आहेत, ते हे होणार, कट करूनच टाकावं लागतील. तर हा मी जो कुकर होता ना, तो मी ऑनलाईनच मागवला होता. रत्नागिरीला होती त्यावेळेस हे 2 कुकरचा सेट जो होता तो मी ऑनलाईन मागवला होता. त्याच्यामुळे आम्ही दोघांच्या हिशोबाने मी हा कुकर मागवला होता, की किती लागतंय दोघांना म्हणून त्या हिशोबानेच हा कुकर मागवल्यामुळं तो आता नंतर ना मग आम्हाला कमी पडतो. तर इथं मी लय जास्त नाही, पण 4 शिट्ट्या होऊन देणार, 4 किंवा 5 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून ठेवणार, वाफेवरती ते व्यवस्थित होईल. कारण कवळी कणसं असल्यामुळे शिजायला वगैरे काही एवढंही होत नाही. आणि काही हारावरती भाजून पण खूप टेस्टी होतात. चूल पेटवणार होती, पण चूल नाही पेटवली. मग श्रीषा पण झोपली नव्हती त्यावेळेस, नंतर उठली, म्हणजे अगोदर झोपली होती, परत उठली. नंतर मग गेले, म्हटलं की चला चहा पण पिऊ वाटला होता, डोकं दुखत होतं. तर चहा वगैरे घेतला, चहा ठेवला, स्पेशल दुधाचाच चहा केला. चहा म्हणजे मला आवडतो, अगोदरपासूनच चहा जास्त आवडतो. श्रेयांशला म्हटलं तर श्रीषा झोपली तोपर्यंत मी आपलं स्वयंपाक करून घेते, तर तू टोपलं वगैरे घरातून घेऊन ये. तर त्यांनी टोपलं वगैरे आणलं, थोडं मोठं काम करतो तो. मसा खूप हुशार झाला आता, सगळं म्हणजे काय सांगन ते काम वगैरे करतो. श्रीषाला झोका दे म्हटलं तरी झोका देतो.
दिशाला झोका दे म्हटलं तरी झोका देतो. आणि ही जी भेळ होती ना ती दर गुरुवारी मला घेऊन येतात. मला स्पेशल म्हणजे भेळ म्हणजे तुम्हाला सांगते, जो बाजार असतो ना आठवडा बाजार, त्या आठवड्या बाजारातली भेळ आहे खूप टेस्टी लागते, मला आवडते. मी आवर्जून त्यांना भेळ आणायला लावते. बाकीचं एवढं काही आणायला लावत नाही, पण भेळ मी कंटिन्यू कंपल्सरी दर आठवड्यातून गुरुवारचा आमच्या इकडचा बाजार असतो, तर मी त्यांना म्हणते तुम्ही काही नका आणू खायला, फक्त मला भेळ आणा. मला भेळ आवडते, पण सुक्कीपेक्षा ना हीच ओली मला भेळ जास्त आवडते. तर मग म्हटलं पटापटा किती भाकरी भाकरी तर किती करायचे, थोडेच करायचे, तर लवकर लगेच उरकून टाकावं. तर इथं मी तीन तीन नाही तीन आणि वर थोडीशी एक छोटीशी भाकरी घेतली, असे टोटली 4 भाकरी वगैरे बनवल्या. आणि खूप दिवस चालले की माझं हे बनवायचं म्हणून, म्हणजे थालीपीठ असतं ना ते बनवायचं आहे. सगळे पिठं मिक्स करून ठेवलेले होते. त्या एका प्लेटमध्ये तुम्हाला दिसत असेल तिथे मी आता प्लेट जे उचलले त्या प्लेटमध्ये मी सगळं पीठ ठेवले. ते 2-3 प्रकारचे पीठ मिक्स करून ठेवलेत. तर म्हटलं की ज्यावेळेस आपल्याला वेळ भेटेल ना त्यावेळेस मस्तपैकी सकाळ सकाळ थालीपीठ करायचं. पण काही वेळ भेटतोय, पण बाळामुळे ना असं काय एखादं करायचं म्हटलं की बाळापाशी कोण ना कोण असेल तरच करता येतं, नाही तर अदरवाईज करता येत नाही. आणि त्यांचे पप्पा पण असे आहेत की लवकर त्यांना ऑफिसला जायचं असतं, मग सकाळचं पण मला अजिबात उठ वाटत नाही. मी सकाळचं थोडं लेट उठते म्हणून मला बाकीच्या कामाला सुद्धा लेट होतं. संध्याकाळची झोपायलाच म्हणजे मला खरं सांगायचं म्हटलं तर 2 वाजतात. 2 वाजल्याच्या नंतर मग झोपायचं कधी ना हे काम बाकीचं करायचं कधी, असा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे मी काय करते, सकाळचं थोडंसं उशिरा उठते. उशिरा उठल्या मग होतं तसं वेळेत होतं. श्रेयांश पण माझा स्कूलला 9 वाजता जातो सकाळी. 9ला म्हणजे त्याचं स्कूल भरतं, तर घरनं त्याला 8 वाजताच घरनं निघावं लागतं. तर श्रेयांश काहीतरी बोलत होता की श्रेयांशला मी म्हणत होती की आवाज देऊन सांगत होती की श्रेयांश श्रीषा रडते, श्रीषावर लक्ष दे, श्रीषाला म्हणजे ही कर झोका दे, नाही तर श्रीषा जास्त रडेल, तर मग स्वयंपाक पण मला करून देणार नाही. तर ते म्हटलं ठीक आहे चालेल, मी तिला झोका वगैरे देतो. तर मग त्याला झोका वगैरे द्यायला लावला आणि पटापटा इथं मी सगळ्या भाकरी वगैरे करून घेतल्या. आणि माझी चाळण पण खूप खराब झाली होती, मला चाळण पण घ्यायची आहे. आणि हा हे जे पातेलं आहे ना हे आमचं अगोदर चहाचं पातेलं होतं. आम्ही ज्यावेळेस हे पातेलं जे आहे ना ते चुलीवरती चहा वगैरे बनवायचं म्हटलं की ह्या पातेल्यामध्ये आम्ही चहा वगैरे बनवतो. त्याच्यामुळे त्याचं जे पाठीमागचं जे बुड आहे ते काळं आहे. तर पटापटा एकदमच मी तर काय करते माहिती आहे का तुम्हाला, 2-3 एकदमच असं म्हणजे भाकरीचं पीठ जास्त असं मळून ठेवते, म्हणजे पटापटा होतं. नंतर श्रीषा रडायला लागली म्हणून श्रीषाला पण श्रेयांशला झोका द्यायला लावला. काही जास्त रडायला लागले की मग मी काय करते हिथंच घेऊन येते. पण हिथं कसं असं पूर्ण ओपन असल्यामुळे खूप भीती वाटते की चुकाट्याची वगैरे काही ना काही यायची बाहेर, एकदम बाहेर स्वयंपाक करते. त्याच्यामुळे ना श्रीषाला काही इकडे आणून वाटत नाही. जर आणलं तर तिला ती इकडे ठेवायचं म्हटलं की आपल्याला काही काम ना काम असतं. काम असल्यावर मग आपण हे ते आणायला गेलं की श्रीषा एकटीच ही होते. तर मग मी काय तिला इकडे शक्यतो आणत नाही. जर एकाला दोघं वगैरे असेल तर श्रेयांश तिच्यापाशी थांबत असेल तर मग मी तिला आणते, तसं तर आणतच नाही. तर इथं पीठ मळायला गेले आणि माझ्या हातातून जे पीठ असतं ना तेच पीठ साईडला उडलं. त्याच्यात श्रेयांशचं काहीतरी चाललेलं की मम्मी येते रडते जास्त, तू ये लवकर तिला घे. पण मी म्हटलं की अरे बाळा मला पटापट स्वयंपाक तरी करू दे, नंतर न श्रीषा काय मला स्वयंपाक करून देणार नाही. मी फक्त भाकरी करते आणि भाजी काय नंतर न करते ना. आमच्या इथं कसं आहे, मी ह्या वेळेस असं बाजरी जी आहे ना बाजरीमध्येच थोडंसं 2 म्हणजे 3 ते 4 किलो बाजरी घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो तांदूळ टाकले. या भाकरी एकदम भारी मस्त लागते ना. फर्स्ट टाइम मी तसं केलं, मी शक्यतो करत नाही. आम्हाला जे रेशनचं तांदूळ वगैरे भेटतं ना ते तांदूळच होतं. ते तांदूळ त्याच्यामध्ये मी थोडं टाकलं, म्हटलं बघू जाऊ द्या. असं तसं मेन म्हणजे आमच्या घरात भात जास्त कुणालाच आवडत नाही. भात नाही आवडत म्हणून म्हटलं त्याचा उपयोग काय करायचा, तर म्हटलं थोडंसं बाजरीच्या पिठामध्ये हे करायचं, म्हणजे मिक्स करायचं बाजरीमध्येच. तर तांदूळ वगैरे स्वच्छ साफ वगैरे केले, व्यवस्थित वाळायला टाकले. मग नंतर ना मी त्याच्यामध्ये केले पटापटा सगळं असं उंडे वगैरे करून घेतले. आणि नंतर ना पटापटा भाकरी सगळ्या केल्या. भाकरी केल्याच्या नंतर ना मग म्हटलं भाजी पण करायची होती, पण भाजी काय मला लगेच करता आली नाही. आणि म्हटलं आज काय करायचं, तर अंड्याचीच भाजी करायची होती. त्या दिवशी त्यांनी काय केलं, आमचे काळूबाईची ही होती यात्रा होती, तर यात्रेला आमच्या इथे कोंबडा होता. तर कोंबडा वगैरे मग कोंबडा दिला होता. तर चांगला मग सकाळी मी कुकरमध्ये शिजायला घातलं, कारण का म्हटलं की नंतर जर करायचं म्हटलं तर खूप उशीर होईल, ह्यांना पण कामाला जायचं होतं. मग भाकरी पटापटा सगळ्या केल्या. भाकरी केल्याच्या नंतर ना मग कोंबडा पण मी कुकरमध्ये शिजायला घातला. आणि कोंबडा शिजल्याच्या नंतर ना देवाला वगैरे नैवेद्य वगैरे करायचं होतं, पण ते म्हटले की देवाला वगैरे काही नैवेद्य वगैरे करू नको, आपण गेल्या महिन्यातच यात्रा केली त्याच्यामुळे काय आता लगेच करू नको. म्हटलं ठीक आहे चालेल. मग ते नंतर ऑफिसला वगैरे गेले, मग मी घरीच निवांत, मी श्रीषा वगैरे घरीच राहिलो. शकता की इथं काय होते माहिती का, मला ना अगोदर ना सवय होती की 2 हाताने भाकरी थापायची, पण आता माझी सवय पूर्ण गेली. आणि मी बोलायला गेले की श्रीषा सुद्धा बोलते इथं मध्येच, आणि एक हातानेच टाकते. श्रीषाला काय वाटतंय की मी तिच्यासोबतच बोलते, म्हणून श्रीषाचं पण मध्येच ओरडाओरडी चालू आहे. तिला वाटतं की मी तिच्यासोबतच स्वतःसोबत बोलते. चांगलं छान गाणं सूर लावलाय तिने,
मग भाकरी वगैरे म्हणलं. आणि एका हाताने काय होतं माहिती का, एका हाताने काय केलं, एका हाताने भाकरी टाकली ना, काय काय अशा भाकरीवरती असं म्हणजे ही आल्यागत होतं. पण माझी एका हाताने टाकली तरी भाकरी व्यवस्थित होती आणि मला 2 हाताने पण टाकता येते. अगोदर तर मी लेफ्ट हँडनी सगळं स्वयंपाक वगैरे सगळं मला करा येत होतं. पण मम्मीने वगैरे हा मारून मारून हातावरती मारून मारून मला सवय लावली की राईट हँडने सगळं करायचं. नाही तर मी अगोदर सगळं जे काय असेल ना एवढं सगळं मी म्हणजे डाव्या हाताने सगळं करत होते. म्हणजे ह्या हाताने काही करायला जमत नव्हतं. जेवण वगैरे सगळं काय करायचे, अभ्यास सुद्धा मी तुम्हाला सांगते डाव्या हातानेच करत होते. पण मम्मीने हाणून मारून हसतं म्हणजे काही करायला गेले की ते हातावरती चापट लावायची, काही करायला गेले की पट्टीने मारायची वगैरे. तर हळूहळू मग मला सवय लागली ह्या उजव्या हाताने सगळं करायचं. तर मग अगोदर म्हणजे 2 हाताने सुद्धा मला भाकरी म्हणजे दोन्ही हाताने असं एकत्र करून थापता येत होती. पण आता ते काय झालं, ती किचनवरती उभं राहून करायची सवय लागल्यापासून ना ते दोन्ही हाताने भाकरी करायची सवय मोडली. कारण का एका हाताने मला ते पाळं जे आहे ते पाळं धरावं लागायचं आणि एका हाताने थापायची. ते सवय लागली ती सवयच लागली. नाही तर अगोदर मी खूप छान 2 हाताने पण करता येत होती. पण अशी पण खूप छान येते, जेवढी पाहिजे तेवढी मोठी साईज वगैरे येते. आणि गावाकडे म्हटलं तर अशा छोट्या मोठ्या म्हणजे छोट्या भाकरी करून चालतच नाही. जेवढ्या असतील तेवढ्या आपल्या तवाभर भाकरी मस्तपैकी पातळ करायच्या आणि 1-2 भाकरीतच एक माणूस उठला पाहिजे. असे मस्तपैकी भाकरी असतात एकदम असे सवयच नाही, एकदम छोटी तळ हाता एवढी. जसं सिटीमध्ये कसे करतात काही काही ठिकाणी एकदम तळा एवढीच भाकरी करायची. ती किती खायची आणि किती करायची. मला तर ते नवलच वाटतं की एवढीशी भाकरी कुणाकुणाला पुरणार आणि कशी पुरणार. त्या चपात्या करायला गेले तर एकदम ते मोजून मापूनच कशा असतात ते. आणि आपल्या इकडे गावाकडे बघा ना तुम्ही, टोपलं टोपलं भर चपात्या करायच्या भाकरी करायच्या राहिल्या की गेल्याच कोंबड्याला, गेल्याच तुम्हाला सांगते गाई शेळी बकरी कशाला गायांना वगैरे सारायचं. मेन म्हणजे गावाकडे काय होतं, जरी शिल्लक राहिलं तरी फेकून देत नाही, वेस्ट होत नाही, ते कशाच्या मुखात जातं. तसं शहरामध्ये तसं अजिबात नाही, ते डस्टबिनमध्ये जातं त्यांचं. पण गावाकडे अजिबात जात नाही. तिथं कोंबड्या जातात, भात शिल्लक राहू द्या तुम्हाला सांगते, भाजी जरी राहिली तरी भात राहिला तरी आपलं कुत्रं आहे, कोंबड्या आहेत, बकरी आहेत, शेळ्या आहेत, गुरं पण असतात, ह्यांना सगळ्यांना खायला देतो. त्याच्यामुळे काही गावाकडे काही शिल्लक राहू द्या पण काहीच वाया जात नाही. तसं शहरात थोडंफार शिल्लक राहिलं की गेलं डस्टबिनमध्ये, असंच होत राहतं शहराकडे. आणि मी आपलं काय करायचं तसं नाही तर तुम्ही म्हणसान की खूप काही शहरातल्या अशी तशी बोलते, पण जे रियालिटी आहे तेच बोलते. काही सगळेच असे आहेत मी अशी म्हणत नाहीये, काही जणांचं तर सांगते मी तुम्हाला. आणि गावाकडे पण होतं, खूप शिल्लक राहतं. पण गावाकडे एक हे आहे की सोल्युशन आहे की ते शिल्लक राहिलं तरी कशात मुखात जातं. तसं सिटीमध्ये जात नाही, मी एवढंच सांगते. काही आहेत की शिल्लक राहिलं तरी गाईला वगैरे तिथं नदीमध्ये नेऊन टाकतात वगैरे. तर मग मी तर पटापटा स्वयंपाक वगैरे माझा केला, मी तुम्हाला दाखवते इथं भाकरी. हो का माझ्या कशी अशी एकदम मोठीच्या मोठी भाकरी असते का नाही, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही एकदम मोठी भाकरी वगैरे झाली. नंतर ना कंस पण माझी तोपर्यंत उकडून घेतली व्यवस्थित, कंस वगैरे मस्तपैकी अशी उकडून घेतली, टेस्टी होती. तर आय होप माझा कसा वाटतोय ब्लॉग आवडला तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर पण करा. आता पुरतं एवढंच. ओके बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नंतर ना मग मी तुम्हाला सांगायचंच राहिलं की चहा वगैरे पण केला होता आणि चहामध्ये मी साई टाकून सुद्धा पिते. तर बाय.